तो कोलकात्यातील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आता इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA ही संप करणार आहे। देशभरात उद्या 24 तासांच्या संपाची हाक देण्यात आली आहे। हा संप सकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 24 तासानंतर 18 ऑगस्टला संपेल। दरम्यान यावेळेला OPD सह अनेक आरोग्य सेवा ठप्प होणार आहेत। IMMच्या निवेदनाद्वारे सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे डॉक्टर संपावरती जाणार आहेत असं सांगण्यात आलंय। बलात्कार आणि हत्या या घटनेमुळे देशभरातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। IMAची 24 तासांसाठीची ही आरोग्य सेवा ठप्प करण्याची घोषणा आहे आणि त्यामुळे 24 तासांचा हा संप हा काही ठिकाणी इतर आरोग्य सेवांवरती सुद्धा परिणाम करेल। इमर्जन्सी ऑपरेशन संदर्भात अधिक माहिती ही IMA कडून दिली जाईल। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती या संपासंदर्भात? कोलकाता येथे महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणामध्ये आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। आता IMA कडून पुन्हा एकदा नोटीस काढण्यात आलेली आहे। 17 ऑगस्ट पासून 24 तासांसाठी देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा या बंद ठेवण्यात येणार आहे। 24 तासांचा हा त्यांचा संप असणार आहे। जी काही घटना कोलकातामध्ये घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ IMAने आपला जो पवित्र आहे तो आता पवित्र आता दाखवलेला आहे। एकंदरीत आता OPD सह अनेक आरोग्य सेवा ठप्प होणार असल्याचा अंदाज बांधला जातोय। मात्र IMA कडून 24 तासांची जरी आंदोलन होणार असल्याचं सांगण्यात आलेलं असलं तरी काही ज्या महत्वाच्या सर्जरीज असतील किंवा आपत्कालीन परिस्थितीतल्या ज्या काही वैद्यकीय सेवा असतील त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही असंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे। मात्र OPD सह देशभरातील ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्या उद्या बंद राहणार असणार आहेत आणि एकंदरीत पाहता याचा फटका हा सामान्य नागरिकाला बसणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर फटका बसणार आहेच। IMAची 24 तासांची संपाची हाक आहे आणि यामध्ये सर्व जे कर्मचारी आहेत तसंच डॉक्टर आहेत हे संपामध्ये सहभागी होतील।